तुमचं पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, आनंद पॉवर चॅनलमध्ये. तुमचं नाव सांगा. नितीन कृष्णा कदम. हां, आपल्या दुकानाचं नाव आहे कदम जनरल स्टोर. कुठल्या मार्केट? कीर्तिगर मार्केटमध्ये. दुकान नंबर 23, दुकान नंबर 93, दादर कबूतरखान्याच्या समोर. हां. आणि आपल्याकडे गणपतीच्या कंट्या आहेत, गणपतीचे रुमाल आहेत, पेट्या आहेत, मुकुट आहे, नंतर अगरबत्ती होलसेलने मिळते, तेल, म्हणजे गणपती पूजेला लागणारं सर्व साहित्य उपलब्ध आहे. संपूर्ण साहित्य अंडर वन रूफ असं सर्व आपल्याकडे मिळतं. आता तुम्हाला मी दाखवतो व्हेरायटी. तर अगरबत्ती आपल्याकडे मिनिमम 50 रुपये पाव किलोपासून आहे. त्यामध्ये केवडा, मोगरा, गुलाब आहे. मसाला बत्ती 60 रुपयापासून पाव किलो आहे. ते अगदी मॅक्झिमम 450, 500, 600 रुपये पाव किलोपर्यंत आहे. आणि होलसेल रेट आहे हा. आणि धूप आपल्याकडे प्युअर धूप आहे 150 रुपये पाव किलो, म्हणजे 600 रुपये किलो. आणि पावडर धूप आहे 400 रुपये किलो. आणि कापूर कसा किलो? कापूर येणार 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. पाव किलोचा नाही, हल्ली 200 ग्रामची पॅकिंग येते 170 रुपये. आणि 100 ग्रॅमचं 90 रुपये. आणि 40 ग्रॅमचं 40 रुपये. आपण सुरुवात करूया. एक एक आयटम दाखवा. आता हे कापूर आहे. हा कापूर कसा? हा 200 ग्रामचा आहे 150 रुपये. 170 रुपये. 170 रुपये. ह्याच्यामध्ये 3 साईज येतात. गोल, हा जाडा गोल आणि एक चौरसच, अशा 3 साईज. तसं ते 100 ग्रॅम मध्ये पण उपलब्ध आहे. त्यानंतर हा भीमसेन कापूर आहे. हा कसा? हा 120 रुपये 100 ग्रॅम, 1200 रुपये किलो. पण प्युअर क्वालिटी. आजकाल मार्केटमध्ये प्युअरिटी कोण देतच. बरोबर. म्हणून आम्ही मुद्दाम आमच्या दुकानाचं टॅग लावलेलं आहे, कदम जनरल स्टोर. कदम जनरल स्टोर. तसंच तेल आहे. तेल कसं? तेलाची बॉटल 100 रुपये पासून ते 130 पर्यंत आहे. अच्छा, नॉर्मल म्हणजे रिटेल मार्केटमध्ये जास्त प्राइस आहे याची. हा, त्याची प्राइस जसं आता 100 वर प्रिंट किती आहे बघा तुम्ही. प्रिंटच घेतात नॉर्मल 300 रुपये. तर ते तुम्ही डीमार्ट मध्ये गेलं तरी ते 180 वगैरे असतं. अच्छा, इथे 100 रुपयाला. म्हणजे मित्रांनो स्वस्त आहे या ठिकाणी तेल. त्यानंतर आणि हा पाळणा, हे पाळणा वगैरे जन्माष्टमीसाठी होते. त्यात व्हेरायट्या पुष्कळ होत्या. म्हणजे खास आजच्या दिवसासाठी. इथे या व्हेरायट्या होत्या, त्या आता काल बऱ्याच संपलेल्या आहेत. आता हा कसा पाळणा पूर्ण? हा 500 रुपयाचा आहे. आणि हा तो 350 रुपयाचा आहे. आणि हा 450 रुपये पाळणा आहे. तसंच गौरीला लागणारे सूप आहे. ती सूप कशी? सूप याची प्राइस काय? छोटा सूप आहे तो 80 रुपयाचा. मोठा आहे तो 130 रुपयाचा. पण ते क्वालिटी आहे, कारण आजकाल मार्केटमध्ये चालू सूप मिळतात. कळलं. हे आपलं बांधलेलं चांगलं आहे असं. तसंच गणपतीचे रुमाल असतात. हे रुमाल सुद्धा अगदी 50 रुपयापासून ते 150 रुपयापर्यंत, म्हणजे डिपेंड आपल्या मूर्तीच्या साईज वरती. बरोबर. तसंच या कंट्या आहेत. कंट्या ह्या इकडे 80 रुपयापासून स्टार्ट आहे. 80, नंतर 120, म्हणजे गणपतीच्या साईज वर आहे. आता हे 1.5 ते 2 फुटाच्या मूर्तींसाठी आहे. प्राइस काय त्याची? हे सर्व 80 वाले आहेत सर्व. आणि या 120 रुपये ह्या 2 ते 2.5 फुटाच्या वर. तसेच ते कृष्णाचे ड्रेस आहे, ते 30, 40, 50 असे रेट आहे. अच्छा. ते जन्माष्टमीसाठी बरेच वापरतात. गौरी सजवलेली 150 रुपयाची. ती कशी? 150 रुपये. ही सजवलेली 150 रुपयाची आहे. आणि साधी येईल 100 रुपये. ही साधी 100 रुपये. सॉरी, साधी 40 रुपये. 40 रुपये काय? हे सजवलेली 150 रुपये. त्याच्यात काय आपल्याला सजवायची गरज नाही. पण काय काहींकडे मुखवटे वगैरे असतात पितळेचे, त्यांना हे मागे लावून विसर्जनासाठी म्हणून. तसेच नंतर आता पिटोरी, अमावस्येला पिटोरी लागते. ही पिटोरी सुद्धा ही साधी आहे. सजवलेली पाहिजे तर सजवलेली. 4-5 प्राइस सांगायची. हे 70 रुपयाला 10 काड्या. 70 रुपयाला 10 काड्या. ह्याच्यात बऱ्याच व्हेरायटी येतात. तसंच ही एक दुसरी, ह्या 3 काड्या आहेत. या म्हैसूर चंदन. 100 रुपयाला 3 काड्या आहेत. एक काडी 8 तास जाईल.
तसेच हे म्हणजे एकदम लांब मध्ये ही एवढीच. हा लांब नाही, तशा बऱ्याच लांब येतात, पण मग त्यांना सुगंध नसतो. समजलं. त्यांना सुगंध आहे गॅरंटेड. आणि ह्या बत्त्या ज्या आपल्याकडे उपलब्ध आहेत ना पाव किलो मध्ये, त्याच मी ठेवलेल्या त्याची वासाची गॅरंटी आहे. बरोबर. नाहीतर बऱ्याच कंपनीच्या हल्ली समजलं वास येत नाही. वास येत नाही. हे कसे आसन साईज वाईज असतात, म्हणजे लहान मोठे असे घेऊन हे सॅम्पल आहे. तुम्हाला नवीन पॅकेट समजलं. हे सॅम्पल आहे मित्रांनो. सॅम्पलची प्राइस सांगा. ह्याची काय प्राइस आहे? हे 10 रुपयाचं आहे, 15 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40, 50. आणि हे हल्ली काय कायच्या देवाऱ्यात असतं म्हणून हे 40. हे 40 रुपयाचं. आणि हा चौरंगासाठी येतो. हा 60 रुपये. म्हणजे 18 बाय 18चं चौरस आहे. त्याच्यापेक्षा मोठं वॉशेबल आहे ना हे? वॉशेबल. त्याच्यापेक्षा मोठं पाहिजे तर मोठं पाहिजे. आणि हा एक सत्यनारायण पूजेचा प्राइस सांगा. हा 300 रुपयाचा आहे, हा 150 रुपयाचा. त्याच्यात संपूर्ण साहित्य आहे. म्हणजे टाइम सेवर. आजकाल कोणाला टाइम नसतो. बरोबर. बॉक्स घेतला की निघाला वाजवायला. ही 60 रुपये जोडी आहे. ही समईसाठी कडी आलेली आहे. हे बघा, हे डिस्प्ले ठेवलंय मी. अच्छा. म्हणजे आपण असं स्टँड, ह्यामुळे तेल खाली नितळत नाही. आणि हे फुलवातीसाठी आहे, म्हणजे पंचारती. हे आता ह्या वर्षी जास्त नवीन निघाले. हे आणि ही घुंगरू कडी आहे. घुंगरू कडी कशाला? ही आजकाल ते अशी हातात घालून वाजवतात ना. त्याची प्राइस काय? ही 60 रुपयाची आहे. जोडी. हा जोडी वगैरे आहेत. म्हणजे रांगोळी दारात वगैरे काढायला. कापूरदाणी आहे. कापूरदाणी काय प्राइस आहे? 130 रुपयाची. आणि ही 100 रुपयाची आहे. ह्याच्यामध्ये काही फरक नाहीये. दोघांचं इलेक्ट्रिसिटी कापूर आणि धूप दोन्ही? नाही, फक्त कापुरासाठी. ती पण कापूरदाणी? हा, दोन्ही कापूरदाणी. धुपाची प्राइस काय? धूप स्टिक ते हे करतात? धूप स्टिक वगैरे हे आजकाल कोण आलेत. हे 50 रुपयाचे आहेत. आणि ह्या स्टिक आहेत, या स्टिक आहेत ते 60 रुपयाला. आणि याच्यामध्ये दुसरी धूपवाली पण मशीन असते ना? त्याची प्राइस काय? धुपाची मशीन नाही ठेवत आम्ही, कारण ती खराब होते. खूप खराब होण्याची, कारण ते आपण धूप टाकलं की चिकट होतं. धुपासाठी तुम्हाला एक तर कोळसा किंवा करवूट आहेत गणपतीचे. तसंच हे गणपतीचे पेटे कसे? पेटे 150 पासून ते 200 रुपयापर्यंत आहे. ते गणपतीच्या साईज नुसार. तशीच ही कापसाची कंटी आहे. कापसाची कंटी कशी? ही 150 रुपयाची आहे. आणि ह्याच्यामध्ये टिकल्या लावल्या असतील तर ही साईज 80 रुपयाची आहे. हे गुलाबाचं फुल आहे. ही छोटी साईज. किती साईज? ही 11 फुलं आहेत आणि ही 21 फुलं आहेत. पण ही पूर्ण आहे. नाही तर आजकाल ते कापसाच्या वातीपासून, ते फुलवातीपासून ते तुकड्याची करतात. तर देवाला खंडित घालू नये, पूर्ण घालावं. तसं हे आहे. तसंच प्राइस काय याची? ही 80 रुपयाची आहे आणि ही 150 रुपयाची. हे मिनिमम 60 रुपयापासून आहे. आणि पितळेचं, प्युअर पितळेचं आहे, ते 150 रुपयाचं आहे. नंतर ही गौरीची ओटी आहे. म्हणजे गौरीचं साहित्य पण आपल्याकडे आहे.